नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये पुन्हा एकदा जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण आपला इस्रायलचा जो दौरा आहे तो संपवल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणाचा जो मुद्दा की पुन्हा एकदा श्री मनोज जरांगे यांचं आज जालना जिल्ह्यात त्यांच्या गावी म्हणजे जे तिथे पूर्वीचं त्यांचं आंदोलन झालं होतं तिथेच पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करतायत. त्या पार्श्वभूमीवरती काल आपल्या दसरा मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे अस्मिता आहेत त्यांच्यासमोर जाऊन जाहीरपणे शपथ घेतली की त्याच्यात ते असं म्हणाले की मी तुम्हाला आश्वस्त करतो आहे, म्हणजे त्यांचा म्हणण्याचा आविर्भावच तसा होता की मराठा समाजाला आरक्षण देणं, कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणं ही माझी जबाबदारी आहे. संवैधानिक पदावरती बसलेला व्यक्ती जाहीरपणे एखाद्या कार्यक्रमामध्ये पायातली चप्पल काढून नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जाऊन अशी शपथ घेतो तर त्याचे अनेक अर्थ होतात. ते अर्थ आणि मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आजपासून पुन्हा सुरू होतं आहे या शपथेचा ह्या आंदोलनाच्या दृष्टीनं काय मेसेज आहे ते आज आपण मधल्या ओळीतनं समजून घेऊ. पण त्याच्या आधी मनोज जरांगे यांची आज 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पूर्वीच जाहीर केलेली जी भूमिका आहे की आजपासून 28 तारखेपर्यंत ते इतरांसाठी साखळी उपोषण करा असं म्हणतायत. ते स्वतः आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत, पाणीही पिणार नाहीयेत. 28 तारखेच्या नंतर मात्र त्यांनी त्यांच्या या मागणीच्या समर्थनार्थ जी मंडळी बसतील त्यांना पण सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्यासारखंच आमरण उपोषण करा. पुढाऱ्यांना गावबंदी केलेली आहे. त्याचे दृश्य परिणाम एकट्या लातूर जिल्ह्यात आणि त्याच्या पलीकडचे नांदेड जिल्ह्यामध्ये लगेच दिसले. श्री अमित देशमुख आणि धीरज देशमुख या देशमुख बंधूंना थेट लातूरमध्ये रेणापूर सारख्या भागामध्ये मराठा बांधवांनी त्यांची गाडी अडवली. तुम्ही विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाबद्दल तुम्ही काहीही बोलला नाहीत म्हणून त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. दुसरे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे जे उदगीर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ते एका गावामध्ये गेलेले होते. त्या गावामध्ये त्यांना येऊ दिलं नाही. त्यांना मराठा बांधवांनी असं सांगितलं की तुम्हाला गावात प्रवेशबंदी केलेली आहे. त्याच्या आधी भारतीय जनता पार्टीचे आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनाही अशाच पद्धतीच्या अनुभवाचा सामना करावा लागला. त्याहून मोठी गोष्ट महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षणसाठीची जी उपसमिती आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये स्थापन केलेली होती त्या समितीचे अध्यक्ष श्री अशोक चव्हाण यांना सुद्धा काल पुन्हा तशाच पद्धतीचा अनुभव आला की त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी त्यांना त्या आंदोलकांना अडवलं. त्याच्या आधीच महिनाभरापूर्वी अशोक चव्हाण हे एका कार्यक्रमातून बाहेर पडत असताना काही मराठा तरुणांनी त्यांना अडवलं होतं आणि त्यांना ह्याबद्दलचा जाब विचारलेला होता. म्हणजे मनोज जरांगे यांचं नवं आंदोलन हे आंदोलन सुरू व्हायच्या आधीच या आंदोलनाच्या अनुषंगाने त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचे परिणाम जाणवायला सुरुवात झालेली आहे. मनोज जरांगे हे स्वतःच्या जीवावरती उदार झालेले आहेत असं या आधीच्या आंदोलनामध्ये पण दिसलं की त्यांनी दीर्घकाळ आपलं आंदोलन चालवलं, वैद्यकीय मदत न घेता चालवलं आणि त्यासोबतच सरकारसोबतचे चर्चेचे दरवाजेही उघडे ठेवले. एका कसलेल्या ज्याला आंदोलन करण्याची पूर्णपणे कल्पना आहे आणि समज आहे आणि सोबतच कुठे थांबायचं, कुठं चर्चा करायची याचीही पूर्ण कल्पना आहे, जाणीव आहे. अशा पद्धतीचं आंदोलन मागच्या वेळेला मनोज जरांगे यांनी केलं. 30 दिवसाची मुदत दिली, मग आता 10 दिवसाची मुदत दिली आणि त्यानंतर मग आता काही होत नाही असं लक्षात आल्यानंतर ती मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे हे पुन्हा आजपासून या आंदोलनाला सुरुवात करतायत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज बऱ्याच सर्कलमध्ये हे दृश्य आपल्याला बघायला मिळेल. कॅन्डल मार्च काढले जातील. गावोगावामध्ये मराठा समाजाचा वाढता पाठिंबा मनोज जरांगे यांना आहे. अशा वेळेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीरपणे शपथ घेत असतील तर त्याचे बरेच अर्थ आहेत. एक, महाराष्ट्र सरकारसमोरची कायदेशीर अडचण काय आहे हे गेल्या 8-15 दिवसामध्ये सातत्यानं कुणी ना कुणीतरी म्हणजे मराठा समाजातले नेते नारायण राणेपासून ते कॅबिनेट मिनिस्टर पैकी कोणीतरी यांनी सतत सांगण्याचा प्रयत्न चालवलाय. जशी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती स्थापन झालेली आहे ती समिती आज बुलढाण्यामध्ये जाणार आहे, म्हणजे विदर्भामध्ये जाणार आहे. आता ही समिती ही कायद्याच्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी करते आहे.
आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ हवा आहे असं एकूण चित्र गेल्या 8-15 दिवसामध्ये हळूहळू महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न झाला. आता तो प्रयत्न होत असताना त्याला एक कायदेशीर आधार द्यावा लागेल हे स्पष्ट दिसत असताना मनोज जरांगे यांच्या मागणीमुळे मोठी अडचण झालेली आहे सरकारची. कारण मनोज जरांगे असं म्हणतायत की आम्हाला जे आरक्षण द्यायचं आहे ते 50%च्या आतमधलंच द्यायचं आहे आणि ते 16% आरक्षण इतर समाजाचं काढून द्यायचं आहे. आता एक राज्यकर्ते म्हणून महाराष्ट्र सरकारची जी अडचण आहे ती ही आहे की मराठा समाजातलाही मोठा घटक जो कुणबी मराठा आहे, जो विदर्भातला आहे, जो कोकणातला आहे आणि काही प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला आहे, तर हा समाज घटक हा आधीच ओबीसी समाजामध्ये समाविष्ट झालेला आहे. त्यामुळे त्या समाजातला एक मोठा घटक जो ओबीसी मध्येच आहे तो आणि महाराष्ट्रातला ओबीसी समाजाचा जो प्रवर्ग आहे तो त्याचं संख्याबळ उर्वरित समाजापेक्षा कितीतरी अधिक आहे आणि त्यामुळं ते ना राजकीय दृष्ट्या परवडणारं आहे ना ते कायदेशीर दृष्ट्या टिकणारं आहे. ही वस्तुस्थिती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या लक्षात आल्यानंतरच आणि जर आपण 16% आरक्षणाचा मुद्दा कुठलाही सारासार विचार न करता जर तो मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून दिला तर काय कायदेशीर आणि कायदेविषयक अडचणी निर्माण होऊ शकतात याची पूर्ण कल्पना असल्यामुळेच बहुधा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि तत्सम सरकारमधली मंडळी ही सातत्यानं अशी भूमिका घेऊन आहेत की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. कारण याच्या आधीचं जे 16% आरक्षण श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं ते बॉम्बे हायकोर्टामध्ये टिकलं पण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलेलं नाही. आता टिकणाऱ्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये यापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी वक्तव्य केलेलं होतं, तो बहुधा आधार असावा. ते वक्तव्य असं होतं की मराठा समाजाचं मागासलेपण हे सिद्ध करावं लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेपण, कारण त्यातल्या ज्या ट्रिपल टेस्ट असतील किंवा ज्या पायाभूत मूलभूत गोष्टी आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते कायद्याच्या चौकटीवरती टिकणारं आरक्षण असणार आहे. आणि याचीच बहुधा जाणीव झाल्यामुळं मनोज जरांगे हे आम्ही शेतकरी आहोत, आम्ही कुणबी आहोत आणि म्हणूनच आम्हाला 16%चं जे आरक्षण आहे ते काढून आम्हाला द्यावं अशा पद्धतीची ते भूमिका घेत आहेत. आणि अशी भूमिका कायदेशीरदृष्ट्या, कायदेविषयक अशा सगळ्या अडचणी निर्माण होत असतानाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत आहेत. तर त्यातून त्यांना 2-3 गोष्टी साध्य करायच्यात. एक, आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा बांधवांना आरक्षण द्यायचं आहे हे ते ठसठसीतपणे सांगू इच्छित आहेत. एक तर त्यांच्याकडे धर्मवीर हा आनंद दिघे यांचा जो टॅग होता, ती शिवसेना ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये मधल्या काळात जे काही घडलंय त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक येतील अशी अपेक्षा होती पण तसं झालेलं नाहीये. आणि म्हणून एक मोठा समाज घटक जर आपल्या सरकारमुळं त्याचं समाधान होत असेल तर ते केलं तर राजकीयदृष्ट्याही फायदा आहे आणि महाराष्ट्रातली सामाजिक संरचना जी आत्ता अस्थिर झालेली आहे असं दिसतं आहे ती कुठेतरी स्थिर होण्याला मदत होईल. त्यामुळे पहिला जो स्पष्टपणे त्यांनी दिलेला मेसेज आहे तो हाच आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची कमिटमेंट आहे, परंतु ते कायद्याच्या दृष्टीनं टिकणारं आरक्षण असं मला द्यायचं आहे. म्हणजे मनोज जरांगे यांची जी मागणी आहे की 16% ओबीसीचं आरक्षण आम्हाला काढून द्या, तसं करायला मुख्यमंत्र्याचा सध्या तरी नकार आहे. पुढे काय होईल, आंदोलनाची रूपरेषा कशी पुढे जाते, प्रत्यक्षात आंदोलनाला जो मिळणारा प्रतिसाद आहे तो कसा आहे, कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी काय घडतात त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री हे स्वतः मराठा समाजाचे आहेत आणि त्यांची जाहीरपणे दिलेली ही जी कमिटमेंट आहे ती कमिटमेंट जे लोक कायद्याचं ज्ञान ज्यांना आहे किंवा ज्यांना असं वाटतं की थोडासा वेळ द्यायला हवा, स्वतः मनोज जरांगे असं म्हणतात की कारण या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतल्यानंतर मनोज जरांगे यांना विचारलं गेलं एबीपी माझाकडून की तुमचं आता याच्याबद्दलचं काय मत आहे, तर त्याच्यावरती मनोज जरांगे हेही स्वतः म्हणाले की आमचा मुख्यमंत्र्यावरती विश्वास आहे, परंतु आता मात्र मराठा समाजातल्या लेकरा बाळांचा विषय आहे, आमच्या चुलीचा विषय आहे, त्यामुळे आंदोलन आमचं सुरूच राहणार आहे. पण मुख्यमंत्र्यांनी जी जाहीर शपथ छत्रपती शिवाजी महाराजांची घेतली त्यानंतर आपली स्वतःची कमिटमेंट त्यांनी दाखवून दिल्यानंतर ती शपथ जर त्यांनी पाळली नाही तर त्यांना राजकीय दृष्ट्या ते परवडणारं नाहीये. कारण ते अवघ्या महाराष्ट्रानं, अवघ्या देशानं बघितलेलं चित्र आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे जाहीरपणे शपथ घेत आहेत. पण ही शपथ घेण्यामागचं आणखीन एक कारण त्यांचं हे असावं की महाराष्ट्रातला कोणताही समाज घटक न दुखवता मला आरक्षण देण्यासाठी ज्या कायदेशीर गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठीचा वेळ हवा आहे. तो वेळ हवा आहे, तो मागण्याची त्यांची पद्धती छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन अशी आहे
की जर हा वेळ दिला, जर हा काळ आम्हाला मिळाला, तर शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आम्ही सांगतो आहोत की तुम्हाला आरक्षण आम्ही देऊ. त्यामुळे 2-3 गोष्टी या शपथेतनं मुख्यमंत्र्यांना साध्य झाल्यात. एक, त्यांची स्वतःची कमिटमेंट दिसली. 2, मनोज जरांगे ज्या पद्धतीची मागणी करत आहेत ती मागणी कायद्याच्या दृष्टीनं टिकणारी नाही हे त्यांनी अधोरेखित केलं. 3, जो इतर घटक समाज आहे की ज्या समाजामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे अस्वस्थता पसरली जाऊ शकते, आहेच ती पसरलेली, ती अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि 4, ज्या लोकांना असं वाटतं की मनोज जरांगे यांची मागणी रास्त आहे, मराठा समाजाची सध्याची आर्थिक विपन्नावस्था बघता तशा पद्धतीचं आरक्षण त्यांना मिळायला हवं, परंतु काही काळ सरकारला द्यायला हवा, कारण हा अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचा विषय आहे. तर त्यांच्या दृष्टीनं सुद्धा हा एक प्रकारचा मेसेज आहे. आणि हे विसरता कामा नये की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे स्वतः मराठा समाजाचे आहेत. ती आयडेंटिटी शिवसेना, त्यांनी त्या शिवसेनेत तर ते बाहेर पडले, त्या काही काळानंतर ती आयडेंटिटी स्वतः सांगण्याचा 1-2 वेळेला प्रयत्न केलेला आहे, परंतु शिवसेना हे राजकीय पक्षाची संरचनाच अशी आहे की तिथे जातीपातीपेक्षा शिवसैनिक ही आयडेंटिटी, ही ओळख अधिक महत्वाची आहे. या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला साध्य करायच्या होत्या की जेव्हा मनोज जरांगे यांचं दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही शपथ आहे. या शपथेचे या आंदोलनामध्ये विशेषतः जो मध्यमवयीन घटक आहे, त्या मध्यमवयीन घटकामध्ये किंवा जो अधिक विचार करतो, ज्याचं वाचन पण चांगलं आहे, जो कायद्याच्या दृष्टीने काही विचार करतो, त्या वर्गामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेचे काय प्रतिसाद, काय पडसाद उमटतात, त्याच्यावरती हे आंदोलन किती तीव्र होईल आणि मुख्यमंत्र्याविषयी त्यांनी घेतलेल्या भूमिकेविषयी लोकांची, आंदोलकांची काय भूमिका असेल हे अवलंबून आहे. थांबूया आपण. आपला दीर्घकाळानंतरचा मधल्या ओळीचा हा भाग आहे आणि इथून पुढे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला एबीपी माझावरती पाहता येतील. त्यामुळे मधली ओळ आणि एबीपी माझा पाहायचं विसरू नका. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.